श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत? त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत? जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी? अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्त्व काय सांगाल? खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू या अतिशय महत्त्वाच्या घटना आहेत आयुष्यातील आणि या दोन्ही घटनाची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म, मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्त्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्त्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो. तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म, मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे. जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी, यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत? आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याच प्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा हे नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म, मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969चा ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून. तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो. तर हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत. तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजे. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते. जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो, याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल? सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्यात सुधारणा केलेली आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा केलेली आहे
रूल्स बनवलेले आहेत त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी, विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर एक आहे 7(2) म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनाची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर ही जन्म, मृत्यू आणि उद्भूत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकांनी ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायचे आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कुणाची आहे हो? आता हे जे कलम कायदा आहे, जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 हे दिलेले आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे. म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क, ख, ग, घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट टू कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतिगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खाजगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खाजगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना, त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना. महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला आपल्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीओ ग्रामपंचायत आणि
विशेष म्हणजे आपले सगळे जे गट विकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये जेवढे काही जन्म होतील तर त्या जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील. आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील. जन्म-मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का? आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत. तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर हे जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. तर या नमुना क्रमांक 1 मध्ये 2 बाबी आहेत. एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे. तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो. जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का? याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना. आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे. पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल, तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही ₹2 आहे. तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल, तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगीनंतर त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे ₹5 आहे. तर ते ₹5 भरल्यानंतर आणि स्वयं घोषणापत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे, ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क ₹10 भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल. श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य तन्मय जाधव. लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन गौरी देशमुख.